श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक पाटील. आपल्या चॅनलचं नाव आहे या सगळं घडतं. आजचा आपला विषय हिंदू धर्मातील जो वर्षातील पहिला सण येतो त्याला मकर संक्रांत म्हटलं जातं. या मकर संक्रांतीची आपण माहिती घेणार आहोत. मकर संक्रांत हा सण 3 दिवस चालतो. ह्या सणामध्ये पहिला दिवस असतो तो भोगीचा. मग या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. ह्या दोन्ही आपण गोष्टी पाहणार आहोत. मकर संक्रांत हा सण आपण जसं दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे मी सुद्धा साजरी केली जाते. हा सण जसं साजरी आपण दिवाळीप्रमाणे लवकर उठल्यानंतर घरासमोरचं साफसफाई करणे, घराची स्वच्छता करणे, घरातील स्त्रिया लवकर आंघोळ करून घरातील सदस्यसुद्धा अभंग स्नान करतात. मग त्यामध्ये पाण्यामध्ये तेल मिश्रित पाणी वापरतात आणि जसं की घरातली स्वच्छता, देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी या सणाच्या दिवशी केल्या जातात. वासने असतात ज्यांचे नवीन लग्न झाले ते माहेरी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येतात आणि बरेच की ह्या सुवासिनीसाठी एक नवीन पदार्थ तयार करून तसेच त्या सुवासिनी असतात त्यांना जेवण घालण्याची प्रथा आहे. भोगीच्या दिवशी की ना खाये भोगी तो सदा रोगी असं का म्हटलं जातं? ह्याचं प्रमुख कारण काय की ज्या भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची इतकी भारी भाजी बनवली जाते ना, ती भाजी खरंच पौष्टिक असते आणि ती शरीरासाठी फायदेशीर असते. ती भाजी म्हणजे कोणती? त्यात बरेच भाज्या एकत्र कोणती भाजी बनवली जाते. त्यामध्ये जसं की हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, शेंगदाणा, फ्लावर, चाकवत ह्या भाजी एकत्र करून ती भाजी बनवली जाते आणि जी शरीरासाठी खूपच उपयुक्त असते. त्या भाजीबरोबर आपण जसं की मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र करून केलेली खिचडी, त्याच्याबरोबर तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी आणि पापड, लोणचं, वांग्याचं भरीत हे सगळं एकत्र करून जेवलं जातं आणि सर्वच लोक एकत्र येऊन जेवतात आणि त्याच खरंच आनंद उपभोगणारा सण म्हणून आणि सर्वच एकत्र येऊन आनंद उपभोगतात आणि आनंद उपभोगणारा सण म्हणून हा भोगी हा सण असं समजलं. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पिके पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती आणि अशीच मान्यता आहे की वर्षानुवर्षे अशीच पिके पिकावीत म्हणून आपण बी भोगी दिवशी प्रार्थना करतो आणि इंद्रदेवांची आठवण काढतो. आणि काही राज्यांमध्ये छोट्या छोट्या होळ्या बनवून त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जातात. मकर संक्रांत हा सण वर्षातील पहिला सण असून या सणाच्या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ देऊन सण साजरा करत असतो. ह्याचं मेन मागचं उद्दिष्ट असं आहे की मागच्या वर्षात म्हणा, मागच्या काळात आपण कोणासाठी भांडलो असेल, कोणाची राग द्वेष बोलत नसेल तर आपण ह्या सणाच्या दिवशी आपण माफी मागून त्यांना तिळगुळ देऊन त्यांचं तोंड गोड करून आपण गोडी गुलाबीने एकत्र राहणे ह्यासाठी ह्या सणाचं आपण जास्त करून वैशिष्ट्य बघितलं जातं किंवा त्या सणाकडे पाहिलं जातं. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी गोडी गुलाबीने राहावं हीच इच्छा. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.